व्हिडिओ करायचं म्हटलं की ह्या पसाऱ्याला सगळे म्हणतात की हे सगळा पसारा आवरा हायजिनिक दिसायला पाहिजे. परंतु कसं असतं, हा पसारा आपण कधीही एका मिनटात, आता ह्या पसाऱ्याचं मला काही इतकंसं जड वाटत नाही. 5 मिनटाचं काम आहे हे पसारा उचलायचं. पण जो मनाचा पसारा आणि मनातला गोंधळ जो झालेला असतो ना तयार, तो मागील आठवणी आठवल्यावर मग कळतं. त्यातली एक गोड आठवण सांगते. हे माझ्या माहेरच्या शाळेच्या पाठीमागे एक महादेवाचं मंदिर, ते एक छोट्याशा टेकडीवर आहे. मग त्यावेळेला सगळेजण दुपारची सुट्टी झाली ना जेवायची, तर एकच्या सुट्टीत खिचडी खायचो. आणि सगळे जात आहेत ना म्हणून, आपल्यापेक्षा मोठे विद्यार्थी जात आहेत म्हणून त्या टेकडीवर 40 मिनटाच्या सुट्टीत, म्हणजे 20 मिनटं चढायला 20 मिनटं उतरायला, उतरताना पळतच यायचं, शाळा भरेल ना नंतरची म्हणून. मग त्या टेकडीवर वरती चढायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि पळत पळत खाली यायचं. त्यावेळेला कुणीतरी करतंय म्हणून आपण पण करायला जातो. लहान बुद्धी असते ना, संगतीचा परिणाम. मग नंतर हळूहळू समजायला चालू होतं. आत्ता कळतं की आपण संगत कशी करतो. तर त्यावेळेलाच आपण स्वतःला काय करायला पाहिजे ह्याचा विचार करत नसतो, आणि ती परिस्थिती आल्यावरच कळतं. तोपर्यंत आपण मोठं झालेला असतो. तसा हा प्रकार. पण जे काय झालं ते लहानपणीचं एन्जॉय होतं, छान वाटतं. मग त्यातनं थोडंसं शाळेकडे पण दुर्लक्ष होतं. मोठी पोरं करतील तसंच आपण पण करत असतो. हे मंदिर बघितलं आणि दरवेळेलाच मी गावाला जाते त्यावेळेला शाळेच्या मागचं हे टेकडीवरचं मंदिर बघितलं की लक्षात येतं. पण छान वाटत होतं त्यावेळची ती मज्जाच वाटायची की 40 मिनटात आपण एक डोंगर उतरून खाली येतो आणि महादेवाचं दर्शन घेतो आहे. आणि सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांनी श्रावणी सोमवार केलेत म्हणून आपण पण उपवास करतो. ती एक हौस असते. कुणीतरी मोठ्याने केलेले बघितलं की आपण पण खिचडी खाण्यासाठी उपवास करतो. ही एक गोडच आठवण होती म्हणून मला तुम्हाला शेअर करायची होती. आणि त्याच्यात मला हा व्हिडिओ आला, काढून आणला होता गावाकडनं येताना, मी तो शेअर केला. पण काय झालं, लॉकडाऊनमध्ये अशीच जगण्याची पण मुश्किल झाली. लॉकडाऊन पडलं आणि नंतर सगळे गाडीचा बिझनेस पण बंद पडला. आता जगायचं काय. मग एकाचडे एक आहे ना, डिलेवरीची कामं यायला लागली, स्वयंपाकाची कामं यायला लागली. मग माझ्या वेळेचा आणि ताकदीचा वापर करून मी ती कामं करायला लागले. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे का, पैशापेक्षा, की समोरच्याच्या एकदम करणाऱ्या सगळ्याच्या वेदना आपण जाणायला लागलो. आणि म्हणतात ना, दुसऱ्याची वेदना जाणली की परमेश्वर आपल्याला कुठंतरी हे साथ देतो. आणि तसं माझ्या ताकदीची, जिद्दीची आणि चिकाटीची ती 4 वर्ष परीक्षाच होती. मग 2020पासून ते 2024पर्यंत मी 17 लहान मुलांना आणि त्यांच्या आयांना मालिश केलं. एका दिवसाला 4 मालिश करायचं. मग पण त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद व्हायचा ना, की सकाळी उठून त्यांना छान वाटायचं. तसा काल मी तेलाचा रेणुकाला लावलेला प्रयोग आणि फ्रेश झालेली रेणुका